हॅलो गाईज, आपण आहोत एका रोड ट्रिपवर. पुणे टू उत्तराखंड. 3 दिवसापूर्वी आपण पुण्यातून बाय रोड निघालो. महाराष्ट्र, MP, राजस्थान, UP अशी 4 राज्य ओलांडून आपण पोहोचलो आहोत उत्तराखंडमधील तनकपूर या गावी. आज आपल्या ट्रिपचा 4था दिवस आहे. गुड मॉर्निंग. आत्ता वाजले सकाळचे बरोबर 5. आपण आत्ता तनकपूर सोडतोय पुढच्या 10 मिनटामध्ये आणि आपण आता इथून मुनशियारीला जाणार आहे. हाच रस्ता आहे पुढे जाण्याचा. तुम्ही बघू शकता आत्ता मस्त अंधार आहे, किरकोळ ट्रॅफिक सुरू झाली आहे. तनकपूर ते मुनसियारी अंतर आहे 273 किलोमीटर. संपूर्ण घाटमार्ग असल्यामुळे आपल्याला 7 ते 7.5 तास लागतील असा अंदाज आहे. काल सकाळी लवकर आपण राजस्थानातील अलवर येथून निघालो आणि संध्याकाळी 6 वाजता तनकपूर येथे पोहोचलो. टोटल डिस्टन्स होतं 500 किलोमीटरच्या आसपास. तनकपूरकडून मुनसियारीकडे जाताना वाटेत उजव्या बाजूला श्री पूर्णागिरी माता मंदिराकडे जाणारा रस्ता दिसतो. शारदा नदीकाठी असलेले हे मंदिर 108 शक्तिपीठांपैकी एक आहे असे मानले जाते. आणि डाव्या बाजूला ककराली गेट ओलांडले की लागते नंदोर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. अंदाजे 270 किलोमीटर परिसरात पसरलेले हे अभयारण्य जंगली हत्ती आणि वाघांचे माहेरघर आहे. दोन्ही बाजूला असलेली गर्द झाडी आणि त्यामधून हलकेच सापडत जाणारी वाट, यापेक्षा सुंदर काय असू शकतं. हॉटेल सोडल्यापासून 15-16 किलोमीटरच्या अंतरामध्ये घनदाट झाडी आणि आता अचानक सुरू झालेला पहाडी रस्ता. निसर्गाची ही 2 बदलती रूपं अगदी काही किलोमीटरच्या अंतरामध्ये बघायला मिळाली. काल रात्री तनकपूरला राहण्याचा आमचा डिसिजन योग्य होता हे आज या घाटातून जाताना जाणवलं. कारण रात्रीच्या अंधारात अनेक व्ह्यू पॉइंट्स असणारा हा रस्ता आम्हाला नीट एन्जॉय करता आला नसता. हॅलो. आपण आता ऑन द वे टू मुनसियारी आहे. हा माझ्या मागे जो दिसतोय हा मुनसियारीकडे जाणारा रस्ता आहे. आत्ता वाटेत आपण चहा करण्यासाठी थांबलो आहे. एक स्पॉट आहे जिथे आपल्याला सूर्योदय होताना दिसतो, म्हणून मुद्दामून थांबलो आहे. तुम्हाला दाखवते मी. या पॉइंटवर देवीचं एक सुंदर मंदिर देखील आहे. या देवीचं नाव देखील पूर्णागिरी माताच आहे बरं का. या स्पॉटची एक गंमत आहे. इथून ही जी नदी दिसते आहे ती आहे शारदा नदी, जी भारत आणि नेपाळची रिव्हर बॉर्डर आहे. आणि पलीकडे जे माउंटन्स दिसत आहेत ते आहेत नेपाळमधले. आपल्या देशातून दुसऱ्या देशातले माउंटन्स पाहणे मला खूप एक्साइटिंग वाटले. या स्पॉटवर एरवी राजमा चावल खूप छान मिळतात असं कळलं. पण मे बी आम्ही इथे खूप लवकर पोचल्याने कोणीच नव्हतं. मग काय, आमचा पोर्टेबल गॅस स्टोव काढला आणि पक्कड चहा केला. बस, आणि उकळायची गरज नाही, फक्त गरम पाणी टाकलं. हे आमचे शेफ आहेत 2 जण. चहा आणि सूर्योदयाचा छान आस्वाद घेतल्यानंतर अर्थातच ती जागा स्वच्छ करायला आम्ही विसरलो नाही. समुद्र सपाटीपासून जसजसं वर जाऊ लागलो
तसतसं हवेतला गारठा वाढत चाललेला आम्हाला जाणवू लागला. पहाडी मार्ग असला तरी BROने इथले रस्ते खूप छान मेंटेन केलेले दिसतात. आमच्या संपूर्ण प्रवासात आम्हाला एक गोष्ट खूप आवडली, ती म्हणजे इथले लोक पहाडी एरियामध्ये ड्राईव्ह करण्याचे जे नॉर्म्स असतात ते कसोशीने पाळताना दिसतात. लांबून सिग्नल देणे, चढणीवरच्या वाहनाला आधी जाऊ देणे, छोट्या रस्त्यावरून जाताना सगळ्यांना जाऊ देण्याचा पेशन्स दाखवणे, या सगळ्यामुळे इथलं ड्रायव्हिंग अपेक्षेपेक्षा खूपच इझी झालं. टनकपूर ते चंपावत हे साधारण 83 किलोमीटर अंतर ओलांडून आम्ही 2.5 ते 3 तासांनी चंपावत या गावी येऊन पोहोचलो. इंडियन आयडॉल फेम पवनदीप राजन चंपावत या गावचा असल्याने आम्हाला या गावाविषयी विशेष अट्रॅक्शन होतं. गावात सहज चौकशी केली असता लोकांनी त्याची माहिती सांगितली आणि बोलता बोलता त्याच्या वडिलांनाही फोन लावला. अर्थातच आम्ही त्यांना नम्रपणे थांबवले आणि पुढे मार्गस्थ झालो. पण लोकांचा हा साधेपणा खूप आवडून गेला. उत्तराखंडमधील सगळ्यात लहान जिल्हा असलेले चंपावत हे निसर्ग सौंदर्य, प्राचीन मंदिरे आणि किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. जसं की गुरु गोरखनाथांनी बांधलेलं नागेश्वर टेम्पल, शिवाचं सगळ्यात जुनं मंदिर मानेश्वर टेम्पल, विष्णूंचा कुर्मावतार जिथे झाला ते क्रांतेश्वर टेम्पल, एका हाताने बांधलेला एक हात का नवला आणि ऑर्गॅनिक चहासाठी प्रसिद्ध असलेलं बोटॅनिकल टी गार्डन. पुढच्या वेळेला आलो की हे सगळे स्पॉट नक्की करायचे असं ठरवूनच चंपावतमधून बाहेर पडलो. आम्हाला असं कळलं की सप्टेंबर महिन्यामध्ये टनकपूर ते पिठोरगड या रस्त्यावर अनेक ठिकाणी लँडस्लाईड झाल्या होत्या. पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले होते. त्यामुळे सप्टेंबरमध्ये हा रस्ता अगदी 2-3 तासासाठी खुला ठेवला जाईल. आत्ता नुकताच म्हणजे 10 ऑक्टोबर नंतर हा रस्ता सकाळी 10 ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत ओपन ठेवला जातो आहे. सध्याची रस्त्याची उत्तम कंडिशन पाहता अतिशय कमी कालावधीमध्ये BROने केलेलं काम अचंबित करणारं आहे. चंपावत डिस्ट्रिक्टमधील छोटंसं गाव लोहा घाट, जे अनेक कल्चरल इव्हेंटसाठी आणि कुमाऊन डिव्हिजनमधील सगळ्यात जुन्या रामलीलेसाठी प्रसिद्ध आहे. लोहा घाट नंतर साधारण 1.5 तासाच्या अंतरावर पिथोरगड आहे. उत्तराखंडच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये BROचा खूप मोठा हात आहे. त्यांनी बांधलेले रस्ते, टनेल्स, ब्रिजेस, हेलिपॅड यामुळे या भागातली कनेक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. नदीवरील या प्रकारचे ब्रिजेस आम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळाले. आत्ता वाजले आहेत सकाळचे 10:30. टनकपूर पासून घाट मार्गाने 132 किलोमीटरवर असलेल्या गुरुनादेवी मंदिरापाशी आपण आता थांबलो आहोत. येथून जाणारी बहुतेक वाहने इथे थांबतात आणि अशी श्रद्धा आहे की इथल्या घंटा वाजवल्या की पुढचा प्रवास सुखकर होतो. या स्पॉटवर आल्यावर एक विशेष गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपण खूप उंचीवर आलो आहोत. एका बाजूला उंच पहाड, त्यावर अजून उंच झाडे आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. निसर्गाची ही 2 भव्य रूपे अगदी जवळून अनुभवायला मिळाली.
संपूर्ण उत्तराखंडच्या रोड ट्रिपमध्ये आम्हाला जागोजागी स्वच्छ वॉशरूम्स मिळाली. तुम्ही जर या मार्गाने प्रवास करत असाल तर या देवीच्या देवळा शेजारी देखील एक स्वच्छ वॉशरूम अवेलेबल आहे. मंदिर परिसरातून थोडंसंच पुढे गेल्यानंतर उंच पहाडातून कोसळणारा हा धबधबा अचानक समोर आला आणि आता असंच खूप काही पाहायला मिळणार या विचाराने आम्ही सगळे आनंदून गेलो. पहाडातून येणारं हे गारेगार पाणी पुढे अनेक ठिकाणी आम्हाला या पद्धतीने आउटलेट केलेलं दिसलं. त्यामुळे वेळोवेळी स्वच्छ आणि थंडगार पाणी मिळत गेलं. आता आपण पोहोचलो आहोत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पिथौरगडमध्ये. चांद राजाच्या कारकिर्दीत पृथ्वी गोसाई नावाच्या एका पिरूने इथे एक किल्ला बांधला. त्याचं नाव पृथ्वीगड आणि त्याचंच पुढे पिथौरगड असं झालं. पिथौरगडचा हा किल्ला हे येथील मुख्य आकर्षण आहे. त्याचबरोबर हिलटॉपवर असलेलं शिव आणि जयंतीचं ध्वज टेम्पल, कपिलेश्वराचं केव टेम्पल आणि कस्तुरी मृगासाठी प्रसिद्ध असलेली अस्कोट सँक्च्युरी ही येथील मुख्य आकर्षणे आहेत. या गावांमधून पुढे जाताना एक गोष्ट जाणवली की अशी कितीतरी ठिकाणं, आता कितीतरी इतिहास असतो जो आपल्याला माहीत नसतो. प्रवासादरम्यान या सगळ्याची नव्याने ओळख होते आणि आपण या सगळ्याच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो. दुपारचे 12:15 साडेबारा होत आले आहेत आणि आपण चंपावत, पिथौरगड ही गावं ओलांडून एका शांत ठिकाणी जेवणासाठी थांबलो आहोत. थोड्या साशंकतेनेच आतमध्ये गेलो. भूक तर खूप लागली होती, पण सरप्रायझिंगली अतिशय स्वच्छ आणि छान असं जेवण आम्हाला मिळालं. व्हेज, नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्स इथे उपलब्ध होते. आमच्यातल्या एकाला लागणारं जैन फूड देखील इथे फ्रेश बनवून मिळालं. आमच्या या संपूर्ण ट्रिपमध्ये आमच्या असं लक्षात आलं की इथे अन्नपदार्थ बनवून ठेवले जात नाहीत, ऑर्डरप्रमाणे फ्रेश बनवले जातात. त्यामुळे या संपूर्ण ट्रिपमध्ये आम्हाला पोटाचा कसलाही त्रास झाला नाही. ते रेस्टॉरंट आहे जिथे आपण जेवायला थांबलो होतो आणि आपली गाडी खूप चढून आली आहे, त्यामुळे थोडीशी थंड व्हायला आम्ही सावलीत थांबलोय. उत्तराखंडमध्ये लँडस्लाइड्स होतात हे आपल्याला ऐकून माहिती होते, पण या रोड ट्रिपमध्ये आम्हाला लँडस्लाइड्स झालेल्या जागोजागी दिसल्या. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले होते, त्यामुळे अरुंद रस्त्याने मार्गक्रमण करतानाचा अनुभव अतिशय थ्रिलिंग असा होता. या अरुंद रस्त्यावरून ड्राईव्ह करताना ॲटमॉस्फिअर घ्यावी लागत होती. आपण बघू शकता उजव्या बाजूला अनेक ठिकाणी दगड ढासळलेले दिसत आहेत. जॉलजिबी गाव ओलांडल्यानंतर आमच्या समोर अचानक आली एक पांढरी शुभ्र खळाळती नदी. हा ब्रिज क्रॉस करत असताना आमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला वाहणारी ही पांढरी शुभ्र नदी बघून आम्ही थबकलो. नदी क्रॉस करताना आम्हा सगळ्यांनाच असं वाटलं आपल्याला पाण्याजवळ जाता आलं तर. मग काय, एका काकांकडे चौकशी केली आणि नदीकडे जाणाऱ्या एका छोट्या पाऊल वाटेने नदीकडे उतरायला निघालो. ही आहे गौरी गंगा. नंदादेवी पीक मधील मिलाम ग्लेशियरमध्ये ही उगम पावते. नावाप्रमाणेच गौरी म्हणजे पांढरी शुभ्र आहे. पांढरं शुभ्र पाणी, पांढरी शुभ्र वाळू आणि माती यामुळेच हिचं नाव गौरी गंगा असं पडलं असावं. नाही,
104 किलोमीटर लांबीची ही नदी मुन्शियरीची मुख्य नदी आहे. ही नदी पुढे काली नदीला मिळते. इथले हे गुळगुळीत पांढरे गोटे इतके सुंदर होते की यातले काही घरी आणण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. जेवढे शक्य होतील तेवढे गोटे आम्ही आमच्या बॅगेत जमा केले आणि पुन्हा गाडीपाशी आलो. परंतु तिथे भेटलेल्या काकांनी आम्हाला असं सांगितलं की हे गोटे घरी घेऊन जायचे नसतात, पण जर जाणार असाल तर त्या बदल्यात तुम्ही नदीला काहीतरी देणं लागतं. निसर्गातून काहीतरी घेतलं की त्या बदल्यात त्यालाही आपण काहीतरी दिलं पाहिजे, या त्यांच्या श्रद्धेचा अर्थातच आम्ही मान ठेवला आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे काही सुट्टे पैसे नदीला अर्पण केले. इथून पुढच्या संपूर्ण प्रवासात ही नदी वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या रूपात आमची सोबत करत राहिली. काही ठिकाणी तर आपला रस्ता नदीतूनच जातो आहे की काय असा भास गुगल मॅपवर आम्हाला होत होता. आमच्यातला प्रत्येक जण जणू मंत्रमुग्ध झाला होता. शेजारून वाहणारी पांढरी शुभ्र नदी, लांबवर दिसणाऱ्या डोंगरांच्या रांगा, त्यावर पसरलेल्या मावळतीच्या छटा, कुठे सरळ सोड तर कुठे गर्द झाडी, डोंगरातून हलकेच डोकावणारी तुरळक घरे. मनातलं निसर्ग चित्र प्रत्यक्षात उतरल्याचा अनुभव प्रत्येकालाच येत होता. दुपारचे फक्त 4 वाजले होते, पण रमणीय संध्याकाळ या निसर्ग चित्रातून डोकावत होती. जणू याच साठी केला होता हा अट्टाहास. इतक्या दिवसांचं प्लॅनिंग, प्रत्यक्ष प्रवास या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटत होतं. स्वर्गभूमी, देवभूमी, मिनी काश्मीर, काहीही म्हणा, हे फक्त ऐकलं होतं ते प्रत्यक्ष चक्षुंनी बघतानाची भावना शब्दातीत होती. या छोट्या पहाडी रस्त्यावर रोजच्या रोज सराईतपणे धावणाऱ्या टॅक्सीज आम्हाला वेळोवेळी क्रॉस झाल्या. प्रत्येक वेळी त्यातले लोक स्माइलिंग फेसने आम्हाला ग्रीट करत असत. आज आपण जिथे राहणार आहोत त्या मडकोटला निघालेल्या एका टॅक्सीच्या मागे आम्ही जात होतो. हळूहळू हे रस्ते, हे पहाड, हा निसर्ग याचा आम्ही भाग बनत चाललो होतो. निमुळत्या, अरुंद, जणू डोंगरातून कोरून काढलेल्या वळणावळणाच्या या रस्त्याने जाताना प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला होता. आणि आता जवळ आला आहे या प्रवासाचा अत्युच्च क्षण. अनेक व्हिडिओजमध्ये, फोटोजमध्ये पाहिलेला मुन्सियरीचा वन ऑफ द बेस्ट अट्रॅक्शन असलेला पॉइंट. निसर्गाच्या या अद्भुत रूपाच्या गारुडातून
हलकेच बाहेर येत आम्ही पोहोचलो आहोत मडकोट या गावात. आज आपला मुक्काम इथेच आहे. मुन्सियारीपासून 15-20 किलोमीटरवर असलेले हे गाव आपल्या उद्याच्या सगळ्या साईट सीइंगसाठी मध्यवर्ती आहे. आपण एका होमस्टेमध्ये उतरलो आहोत. आजच्या दिवसभराचा प्रवास मनात साठवत आज छान झोपी जाणार आहोत. मुन्सियारीमधील निसर्गाची अद्भुत रूपे पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.